ओपन दादागिरी करतोय, हे अजिबात सहन केलं जाणार नाही। मला तुम्हाला सांगायचं आहे, हिम्मत रखो जीतने की, क्योंकि किस्मत बदले न बदले मगर वक्त जरूर बदलता है, ध्यान में रखो। तुम्ही आम्हाला धमकी देतायत, मारण्याची धमकी देतायत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही। आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही अशांतता निर्माण करता आहात। सरकारला मला सांगायचं आहे, अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पाठीमागे। जरंगे महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे व्हाईसरॉय भेटायला, त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत, त्याच्या पाया पडतात, त्याला विनंती करतात, डोक्यावर चढवतात। काय नाटक आहे? ही लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे ही? सरकारला कोणी धमकी देतो, आम्हाला धमकी देतोय, पोलिसांना मारहाण करतो आहोत आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत। मग यासाठी काय करावं? तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ही ताकद गोळा करावी लागेल। आपले पक्ष बाजूला ठेवा, आपले कुठले समाज आहे बाजूला ठेवा, सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्रित या। याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं, त्याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं, हे सोडून द्या। ओबीसी सर्व एक आहेत हे दाखवून द्या। आज सगळे लोक त्याला सलाम करायला जातात, पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला एकच सांगतो, खुदी को कर इतना बुलंद, स्वतःला एवढं मोठं करूया आपण सगळ्यांनी, खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। तुम्ही स्वतःला आपण ओबीसीने एवढं मोठं आपण एकमेकाला केलं पाहिजे, ताकद दाखवली पाहिजे की सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे। आणि एक लक्षात ठेवा, निवडणुका येत आहेत, पण जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांना सगळ्यांना ध्यानात ठेवा। माझा कार्यक्रम कोण करेल की नाही हा भाग वेगळा, मी तर घाबरत नाही, मैं अजिबात घाबरत नहीं। जाको राखे साहिया मारी सके नहीं कोई, बाल न बाका करी सके जो जग भाई रोई। मैं डरता नहीं है, मैं नहीं डरता, पण एक लक्षात ठेवा, जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहू नका, एवढं मग नक्की सांगा। मी अधिक न बोलता, आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतली, दशरथ पाटलांपासून सगळ्यांनी, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि यापुढे सुद्धा या मीटिंग आपण चालू ठेवल्या पाहिजेत। माझी वाट पाहू नका, ज्याला जमेल तिथे 1000, 500, 2000 ठिकठिकाणी जे आहेत साखळी उपोषण सुरू करा, ठिकठिकाणी लहान लहान मोर्चे काढा, कॅन्डल मोर्चे काढा, गावागावातून प्रचार प्रसार करा, जनजागरण करा, ओबीसीला जागा करा आणि लढाईला तयार करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरक्षण मिळू द्या, भुजबळांना कार्यक्रम करतो असं ते म्हणाले होते। कायदा दादागिरी आहे का ही? काय बघणार मला असं छगन भुजबळ म्हणतात। जरांगे तू काय बघणार मला असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। दारू पिऊन तू किडनॅप खराब केल्यात असं देखील भुजबळ म्हणाले।